हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आज आपण बनवतो इथं तांदळाच्या चकल्या. तर याच्यामध्ये आपल्याला भाजणी करायची गरज पडत नाही किंवा ह्या चकल्या तेलामध्ये विरघळत नाहीत, झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. तर सुरुवातीला याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण 3-4 वाट्या आपल्याला याच्यात तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला बाइंडिंगसाठी गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे. आणि हे पीठ आहे ना आपल्याला गरम पाण्यामध्ये मळायचं आहे. फक्त या दोनच गोष्टी इथं फॉलो करायच्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला आहे ना थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत. आता माझ्याकडे सफेद होते तीळ, त्याच्यामध्ये मी वापरलेले आहेत. तर तुमच्याकडे जर का सफेद नसतील तर तुम्ही काळे वापरले तरी सुद्धा चालतं. मस्त खुसखुशीत अशा तयार होतात. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं. मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1 लिटर दुधावरची मलाई टाकायची आहे. तर इथं बघा मी 1 लिटर दुधाची मलाई घेतलेली आहे, तर ती टाकलेली आहे. साधारण अर्धी वाटीपेक्षा जास्त मलाई होती दुधावरची, साई म्हणू शकतो आपण. आणि 3-4 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की दह्यामुळे या चकल्या खराब होतात का? तर तसं काही नाही आहे. चकल्या खराब होत नाहीत, तर चकल्या खूप खुसखुशीत अशा तयार होतात. तर त्यासाठी इथं मलाई आणि दह्याचा वापर केलेला आहे मी. आणि याच्यात आपल्याला आहे ना चकली मसाला वगैरे टाकायचा नाही आहे, तर याच्यामध्ये ना हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती वापरायची आहे. आता हे सगळे जिन्नस आहेत ना सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि भाजीमध्ये वापरतो ना ते 2 मोठे चमचे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि अंदाजाने म्हणाल तर अर्धी वाटी तेल आपल्याला इथं गरम करायला ठेवायचं आहे. कडकडीत गरम तेलाचं मोहन याच्यात ओतायचं आहे आणि गरम पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गरम म्हणजे कोमट पाण्याने मळायचं आहे. आपल्या हाताला आपल्याला सोसलं पाहिजे, म्हणजे जास्त गरम पण नाही आणि थंड पण नाही, अशा पाण्याने आपल्याला हे पीठ आहे ना घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता चकलीचं पीठ काही जास्त घट्ट पण नसतं, जास्त पातळ पण नसतं, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे हे पीठ. तर चला पटकन हे पीठ मळते आणि मग बोलते. तर मंडळी आता आपलं पीठ आहे ना असं मळून झालेलं आहे. आता हे साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये किंवा शेवग्यामध्ये असं भरून घ्यायचं. तर आम्ही तर शेवगाच म्हणतो. आणि आपल्याला हे चकल्या अशा आहे ना पाडून घ्यायच्या आहेत. तर एका वेळेला सर्व चकल्या अशा पाडून ठेवायच्या आहेत किंवा सर्व एकदम करून नंतर तळायला घ्यायच्या नाहीत. एका साईडला गॅसवरती तेल तळायला ठेवायचं आहे, म्हणजे तापायला, आणि एका बाजूला आपल्याला अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर एक सोऱ्यामधल्या किंवा एक साच्यामधल्या सर्व चकल्या करून घेतल्या तरीसुद्धा चालतात आणि मग तळायच्या. तर ह्याला कसा वेळ लागतो, पेशन्स लागतात चकल्या तळायला, नाहीतर त्या नरम पडू शकतात. खुसखुशीत होण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला या तळायच्या असतात. तर चला पटकन आता ना हे सगळ्या मी बनवून घेते आणि मग दाखवते. तर मंडळी मस्त इथं कुरकुरीत अशा आपल्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी आवाज दाखवते. आवाजावरून लक्षात आलंच असतील की चकल्या कशा झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.